दरम्यान मराठी विजयोत्सवाच्या निमित्तानं ठाकरे बंधूंना एकत्र येण्यासाठी मंच मिळाला आणि दोघांनीही सरकारला पुन्हा हिंदीवरून सक्ती चालणार नाही असा इशारा दिला। ठाकरे बंधूंच्या निशाण्यावर फडणवीस आणि शिंदे नेमके कसे आले पाहूयात। कोणाची माय व्हॅली आहे त्यांनी महाराष्ट्राला हात घालून दाखवावा, मुंबईला हात घालून दाखवावा। पण जर आमच्यावरती सक्ती करण्याचा प्रयत्न केला तर आमची शक्ती काय ती एकदा तुम्हाला अशी दाखवू की पुन्हा तुम्ही कधी डोकं वर नाही काढणार। मराठी विजयोत्सवाच्या मेळाव्यातून राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे सरकारवर तुटून पडले। हिंदी सक्तीचा प्रयत्न हा मुंबईला स्वतंत्र करण्यासाठीची चाचपणी होती असा आरोप राज ठाकरेंनी केला। अरे हिंदी भाषा ही 200 वर्षापूर्वीची भाषा आहे, महाराजांच्या काळात पण नव्हती। कशासाठी आणि कोणासाठी आणि काय करायचे नेमकं यांनी फक्त चाचपडून पाहिलं, चाचपडून। मुंबई स्वतंत्र करता येते का याच्यासाठी अगोदर जरा थोडंसं भाषेला डिवचून बघू। महाराष्ट्र शांत राहिला तर पुढे ते पाऊल टाकू। कोणाची माय व्हॅली आहे त्यांनी महाराष्ट्राला हात घालून दाखवावा, मुंबईला हात घालून दाखवावा। त्या मजाक वाटला काय? आम्ही शांत आहोत याचा अर्थ नाही होत। आज सगळ्यात जास्त जर कोणी जमिनीचा मालक मुंबईमध्ये असेल तो यांच्या मालकाचा मित्र आहे, अदानी। कोणाची जागा, कोणी रक्त सांडलं, कोणी ते हुतात्मा स्मारकाला वंदन करताना सुद्धा आपल्याला लाज वाटली पाहिजे। अरे त्यांनी तर रक्त सांडलं, बलिदान केलं, पण त्यांनी रक्त सांडून मिळून गेलेली मुंबई जर का आपण राखू शकणार नसू तर आपल्याला लाज वाटली पाहिजे, शरम वाटली पाहिजे। म्हणून त्या रक्ताची शपथ घेऊन मुंबई आणि मराठीच्या रक्षणासाठी आपल्याला उभं राहायला पाहिजे। मराठीवरून मुख्यमंत्री फडणवीसांनी ठाकरेंच्या मुलांची बॉम्बे स्कॉटिश शाळा काढली होती आणि त्यावरून राज ठाकरेंनी फडणवीसांना घेरलं। बाळासाहेब ठाकरेही इंग्रजी मीडियममध्येच शिकलेत। लालकृष्ण अडवाणी ख्रिश्चन मिशनरी शाळेमध्ये शिकले, मग त्यांच्या हिंदुत्वावरून शंका घेणार का असा सवाल फडणवीसांनी केला। माननीय बाळासाहेब ठाकरे आणि माझे वडील श्रीकांत ठाकरे हे इंग्रजी मीडियम मध्ये शिकलेले आहेत। या दोघांवरती तुम्ही मराठीबद्दल शंका घेऊ शकता का? लालकृष्ण अडवाणी सेंट पॅट्रिक हायस्कूल ख्रिश्चन मिशनरी स्कूल मध्ये शिकले। हिंदुत्वावर शंका घेऊ का त्यांच्या? राज तू सगळ्यांची शाळा काढली, मला एका प्रश्नाचं उत्तर पाहिजे, मोदींची शाळा कोणती? सगळ्यात उच्च शिक्षित आहेत। पहिलीपासून हिंदीचा GR सरकारने रद्द केला आणि कशा प्रकारे पुढचा निर्णय घ्यायचा यासाठी डॉक्टर नरेंद्र जाधवांची समिती नेमली। मात्र ठाकरे बंधूंनी हिंदीवरून सरकारला कडक इशारा दिलाय। मोर्चा खरं तर निघायला पाहिजे होता। मराठी माणूस कसा सर्व बाजूने एकवटतो याचं एक चित्र मोठ्या प्रमाणावरती उभं राहिलं असतं। पण महाराष्ट्र ज्या वेळेला पेटून उठतो त्यावेळेला काय घडतं आणि काय होतं हे आज राज्यकर्त्यांना समजलं असेल। त्याशिवाय का माघार घेतली? कुठे गेलं मराठी भाषा भवन? कुठे गेलं मराठी भूमीचं रंगभूमीचं दालन? का तुम्ही आमची मराठी मारतात? का तुम्ही आमच्यावरती सक्ती करता आहात? अनेकदा सांगितलं की आम्ही कोणत्याही भाषेच्या विरोधात नाही आहोत, पण जर आमच्यावरती सक्ती करण्याचा प्रयत्न केला तर आमची शक्ती काय ती एकदा तुम्हाला अशी दाखवू की पुन्हा तुम्ही कधी डोकं वर नाही काढणार, पुन्हा डोकं वर काढणार नाही। मला असं सांगण्यात आलं होतं की विजय मेळावा होणार आहे, पण त्या ठिकाणी रुदालीचं भाषण देखील झालं आणि मराठीबद्दल एक शब्द न बोलता आमचं सरकार गेलं, आमचं सरकार पडलं, आम्हाला सरकारमध्ये द्या, आम्हालाच निवडून द्या, हा मराठीचा विजय उत्सव नव्हता, ही रुदाली होती। त्या रुदालीचं दर्शन हे त्या ठिकाणी आपण घेतलेलं आहे। पण मी नेहमी सांगतोय पब्लिक है सब जानती है, त्यामुळे मुंबईतला मराठी असो
की अमराठी सगळेच आमच्या सोबत आहे. आम्ही मराठी आहोत, आम्हाला मराठी असण्याचा अभिमान आहे, मराठी भाषेचा अभिमान आहे, पण त्याच वेळी आम्ही हिंदू आहोत. आम्हाला हिंदुत्वाचा अभिमान आहे आणि आमचं हिंदुत्व हे सगळ्यांना सोबत घेऊन चालणारं हिंदुत्व आहे. उद्धव ठाकरेंनी पुष्पा सिनेमातील डायलॉगवरून शिंदेंवर सडकून टीका केली आणि त्यानंतर शिंदेंनी त्याच भाषेत प्रत्युत्तर दिलं. तो एक गद्दार काल एक बोललाय, जय गुजरात. किती लाचारी करायची. तो पुष्पा पिक्चर पाहिल्यात तुम्ही सगळ्यांनी, दाढीवरनं हात फिरवून झुकेगा नाही साला. तसे हे गद्दार म्हणतात उठेगा नाही साला, कुछ भी बोलो उठेगाही नाही. अरे कसा उठणार, आहे का तुझ्याकडे उठण्यासारखं? म्हणजे विचार मी म्हणतोय, आपला मालक आला म्हणून त्याच्यासमोर जय गुजरात म्हणणारा आपल्या बाळासाहेबांच्या विचाराचा पाईक असू शकेल? अर्ध्याच दाढीवर हात फिरवला होता. 3 वर्षापूर्वी 2022ला आम्ही उठाव केला, आम्ही उठलो त्यावेळेस अन्यायाच्या विरुद्ध. तेव्हा ते आडवे झाले, तेव्हापासून अजून सावरलेच नाहीत, आडवेच आहेत. आता कुणाचा तरी हात धरून उठण्याचा केविलवाना प्रयत्न करतायत. अब उठेगा नाही साला हा डायलॉग त्यांना शोभून दिसतो, मी नाही बोलत. आज मला कल्पना आहे की अनेक बुवा महाराज हे बिझी आहेत. कोण लिंब कापतंय, कोण टाचण्या मारतंय, कोण गावी जाऊन अंगारे दुपारे करत असेल, रेडे कापत असतील. त्या सगळ्यांना सांगतो, या सगळ्या भोंदूपणा विरुद्ध माझ्या आजोबांनी लढा दिला होता आणि त्यांचे आम्ही वारसदार म्हणून तुमच्या समोर उभे ठाकलेलो आहोत. 20 वर्षानंतर ठाकरे बंधू एकत्र आले. आधी वेगवेगळ्या मंचावरून ठाकरी तोफा धडाडत होत्या. आता एकत्र येऊन पहिल्याच मेळाव्यातून दोघेही तुटून पडले. त्यामुळे यापुढचा पिक्चर कसा असेल याचा ट्रेलर दिसलाय. ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.